सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. गणना अध्याय 3 11 ते 13 ही वचने. गणना अध्याय 3 11 ते 13 ही वचने. परमेश्वराने मोशेला सांगितले की इस्रायलातल्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्रायल लोकातून लेवी वंश घेतला आहे. लेवी वंशातील लोक माझेच होत, कारण प्रथम जन्मलेले सर्व माझेच होत. ज्या दिवशी मिस्र देशातील प्रथम जन्मलेले सर्व मी मारून टाकिले, त्याच दिवशी इस्रायल लोकातील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरविले. ते माझेच होत. मी परमेश्वर आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आम्ही या समयी देवाचं वचन पाहतो. गणना त्याचा 3 अध्याय 11 ते 13 वचन. परमेश्वर तो मला आणि आपण सर्वांना म्हणतोय की तुम्ही माझेच आहात. या ठिकाणी आम्ही पाहतो 13 वचनामध्ये तो म्हणतोय की इस्रायल लोकांमधून प्रथम जन्मलेले ते माझे लोक, म्हणजे लेवी वंशातील लोक माझेच आहे. हा लेवी वंश आहे तरी कोण? हे लेवी लोक ज्यांना 12 गोत्रापैकी एक आहेत आणि त्यांना कोणताही भाग इस्रायल लोकांच्या वस्त्रामधील नव्हता, परंतु परमेश्वराने त्यांना आपल्या दर्शन मंडपासमोर सेवा करण्याचा भाग दिलेला आहे. 23 अध्याय आणि 8 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं परमेश्वर मोशेला म्हणतो की दर्शन मंडपातील सर्व सामान आणि त्याचा ताबा त्यांच्या हातात दिलेला आहे. निवास मंडपातील सेवा संबंधाने सर्व काही जे जिम्मेदारी, जे जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. आणि म्हणून हे महत्त्वाचे लोक आहे जे परमेश्वराच्या मंडपाची सेवा, परमेश्वराच्या कार्याची सेवा त्यांच्या हातात दिलेली आहे. म्हणूनच परमेश्वर म्हणतो की हे लोक माझे आहे. हे लोक जे
त्याचे आहे, परमेश्वराने जवळ केलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणतोय, आम्ही ह्या ठिकाणी पाहतो, तो म्हणतोय की प्रथम जन्मलेले. ज्या पण परिसरामध्ये ज्याला पण असं वाटतंय की मला काहीही भाग नाही, मला कोणीही ओळखत नाही, आम्ही पाहतो की ओढाव पुत्राच्या संबंधाने परमेश्वराने त्या दाखल्यामध्ये आम्हाला सांगितलं की ज्या पित्याने आपली संपत्ती 2 पुत्रामध्ये वाटली, त्याच्यातला लहान पुत्र तर ओढाव निघाला, परंतु मोठ्या पुत्रावर घराची जबाबदारी होती. परंतु त्या प्रथम पुत्राला वाटू लागलं की मला काहीच ओळखत नाही, मला काहीच भाग नाही, मी ह्या घरामध्ये माझी काही किंमत नाही. परंतु त्या पुत्राला प्रभू सांगतोय की त्याच्या वडिलांनी जवळ केलं, त्याला प्रेम केलं आणि त्याला कवठाळून धरलं. त्याला सांगितलं, हे जे आहे ते सर्व तुझंच आहे. आजही प्रभू आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं वाटत असेल की आम्ही काहीच नाही, आम्ही प्रथम जन्मलेलो आहोत, आम्हावर जिम्मेदारी आहे, आम्हाला बोलणारे भरपूर आहे, आमच्यावर बोट ठेवणारे भरपूर आहे आणि आम्हाला कोणताच अधिकार या आम्हाला असं कोणताच स्थान नाही आहे. परंतु प्रभू आज म्हणतंय की प्रथम जन्मलेले माझेच आहे. प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगते तिसरी गोष्ट की त्यांनी आम्हाला पवित्र केलेलं आहे, आम्हाला जवळ केलेलं आहे आणि म्हणून तो म्हणतो की माझ्यासाठी त्यांना मी जवळ केलेलं आहे. आजही जर आपण म्हणत असाल की मी टाकल्या गेलेलो आहो, माझी गिनती कोणामध्येही होत नाही, तर प्रियानो आज प्रभू तुमची गिनती करतोय. प्रभू तुम्हाला जन्मलेल्यापासून तुम्हाला पवित्र केलेलं आहे आणि तुम्हाला आपल्या सेवेसाठी पाचारण देत आहे. काय तुम्ही स्वतःचं जीवन प्रभू येशूच्या हातात द्याल आणि प्रभूला म्हणाल की प्रभू होय मी आहे, मी तुझी सेवा करण्यासाठी तयार आहे, मला तू उपयोग कर, मला तुझ्या उपयोगी पात्र बनव, मला तू आपल्या सेवेला वाहून घे. परमेश्वर निश्चित तुम्हाला उपयोग करेल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभूजी, आज तू आम्हाला जवळ करतोस, प्रभूजी तू आमच्यावर प्रेम करतोस आणि तू आम्हाला पवित्र केलेले आहे. प्रभू परमेश्वर, आज ज्या पण बहीण भावानी तुझ्या जीवनात, तुझ्या सेवेत आणि तुझ्या कार्यासाठी आपलं जीवन समर्पण केलेलं आहे, त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांचा उपयोग करून घे, त्यांना आपल्या गौरवाने भर आणि देवबाप्पा तुझं गौरव त्यांच्याद्वारे होऊ दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.